नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आजपासून काय करतोय बेसिक मॅथमॅटिक्सची सिरीज सुरू करतोय। बेसिक मॅथमॅटिक्स हा विषय आहे डिप्लोमा फर्स्ट इयरचा, सर्व ब्रँचेससाठी कॉमन विषय आहे। ठीक आहे, तर त्याचा थेअरी पेपर होतो आपल्याला 70 मार्काचा। बेसिक मॅथमॅटिक्स त्यालाच आपण म्हणतो M1, टोटल पेपर असतो 70 मार्काचा। आणि बेसिक मॅथमॅटिक्सलाच आपण काय म्हणतो तर स्पीड ब्रेकर ऑफ डिप्लोमा फर्स्ट इयर। डिप्लोमाचा फर्स्ट इयरचा पहिला स्पीड ब्रेकर म्हणजे M1। बाकी सगळे विषय सोपे असतात, M1 थोडासा अवघड असतो। ठीक आहे, याच्यामध्ये पहिलं युनिट जे आहे तुमचं किंवा युनिट नंबर 1 आहे अल्जेब्रा। कोणता आहे? अल्जेब्रा। अल्जेब्रा मध्ये बघा टोटल 4 पार्ट आहेत, तसे तर 5 आहेत, पण या ठिकाणी लिहिताना मी 4 लिहिले आहेत कारण मॅट्रिसेसचे 2 पार्ट आहेत। एक सायमल्टेनियस सोल्युशन आहे, दुसरा एक बेसिक वाले एक्सपोनेन्शियल ट्रान्सपोज वगैरे तेव्हा आहे। तर पहिलं युनिट आहे लॉगॅरिथम। ठीक आहे, तर लॉगॅरिथम चॅप्टर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आता लॉगॅरिथम वरती कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात परीक्षेमध्ये, बोर्ड एक्झाम मध्ये बघा। लॉग 125 त्याचा बेस आहे 5, याचं काय करतात फाइंड द व्हॅल्यू ऑफ, है ना, फाइंड द व्हॅल्यू ऑफ। आता या ठिकाणी आपण कॅल्सी मध्ये व्हॅल्यू टाकली तरी आन्सर भेटणार आहे, पण त्या ठिकाणी 0 मार्क मिळतो। कशामुळे? कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्याचा आन्सर लिहावा लागतं। ओके, हा, तर ह्या व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या? आता तुम्हाला लॉगॅरिथम जमतं का? तुम्हाला लॉगॅरिथम? नाही, तुम्हालाही जमत नाही, मलाही जमत नाही। ठीक आहे, तर साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये आपण बघणार आहे। आजचं लेक्चर संपल्यानंतर तुम्ही या 4ही क्वेश्चनचं आन्सर फाइंड करू शकाल, याची गॅरंटी मी देतो। फक्त केअरफुली लक्ष द्यायचं आहे। शिकवण्याची पद्धत तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करायचं आहे, तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे ते। ठीक आहे, तर बघा फर्स्ट युनिट स्टार्ट करूया, लॉगॅरिथम। आता लॉगॅरिथम म्हणजे काय तर माहिती आहे की लॉग असतो काहीतरी, लॉग घेतो आपण कशाचा, 2 टाईपचे लॉग असतात, नॅचरल असतो आणि दुसरा जनरलवाला असतो। ठीक आहे, तर त्याच्याबद्दल डिटेल माहिती करून घेऊया आपण। तर लॉगॅरिथम म्हणजे काय ते समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला बघावं लागतं एक्सपोनेन्शियल फॉर्म काय असतो। कोणता? एक्सपोनेन्शियल फॉर्म। बघा हे फॉर्म आपल्याला सगळ्याला माहिती आहेत, हे फॉर्म जे आहेत ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहेत, बट हे माहित नाही आपल्याला की यालाच एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतो आपण। ओके, तर बघा एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला। सपोज आपल्याला काय करायचं आहे, 2 × 2 किती झालं? 4, बरोबर। आता ह्याला आपल्याला 2 × 2 तर बघितलंय, तर याला जर लिहायचं असेल 2 × 2 × 2 है ना, तर इन्स्टेड ऑफ मोठं, आता याच्यामध्ये काय काय लिहू शकतो आपण, 2⁻³ किती? 3, हा काय 2⁻², 2चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर किती आहे? 4, 2चा क्यूब किती आहे? 8। सिमिलरली 2 × 2 × 2 × 2 किती वेळेस आहे? 2, बेस किती आहे? 2, आणि त्याला किती वेळेस आहे तो? 4 वेळेस। याच्या डोक्यावरती काय केलं आपण? 4 लिहिलं। असंच 5 वेळेस असेल तर 5 लिहिणार। आता आपण जे बेस आणि त्याच्या पॉवर मध्ये लिहितो त्या इक्वेशनला काय म्हणत असतो? एक्सपोनेन्शियल म्हणतो। कळालं? 2⁻⁴, 2चा क्यूब, 2चा स्क्वेअर, हे जे फॉर्म असतात या फॉर्मला काय म्हणतो आपण? एक्सपोनेन्शियल फॉर्म। ठीक आहे, आता एक्सपोनेन्शियल फॉर्म काय असतो एकदा चेक करून घ्या। एक्सपोनेन्शियल फॉर्म या ठिकाणी बघा, इथे काय आहे? काही कशाचा तरी घातांक आहे, कशाची तरी पॉवर आहे, बरोबर। म्हणून आपण फॉर्म काय लिहू? y = a⁻x, y = a⁻x, हा काय झाला आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म। आता ही जी व्हॅल्यू असते ए वाली, म्हणजेच ही काय तर बेस असतो, काय असतो हा? बेस, आणि त्याचा घातांक असतो, घातांकला काय म्हणतो आपण? पॉवर। काय म्हणतो? पॉवर। रेस टू काय असतो? पॉवर। आणि जे बेसला याला काय म्हणतो? बेसिकला बेस, म्हणजे ज्याचं मल्टिप्लिकेशन आहे, कशाचं मल्टिप्लिकेशन आहे? 2चं, म्हणून 2 काय झाला आपला बेस, आणि रेस टू पॉवर काय किती वेळेस आहे तो? 3 वेळेस आहे, म्हणून ही काय झाली त्याची पॉवर 3। हा 4 वेळेस आहे म्हणून पॉवर किती झाली? 4। लक्षात घ्या, एक्सपोनेन्शियल फॉर्म याला काय म्हणतो आपण? एक्सपोनेन्शियल फॉर्म। कळालं? y = a⁻x। आता आपल्याला काय करायचं असतं की एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथम फॉर्म मध्ये घ्यायचं आहे। ठीक आहे,
लॉगॅरिथमिक फॉर्म सोपा आहे बघा, सांगतो कसं करणार. ट्रिक लक्षात ठेवा. हा कोणता फॉर्म झाला आपला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. यालाच काय करूया आपण, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कसं लिहायचं. लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये काय असणार आहे? लॉग असणार आहे, बरोबर. आता काय करायचं, बेसला बेस जशाच तसा राहणार. ठीक आहे. आता इकडे एक्स होता, एक्स कोणत्या साईडला आहे? उजव्या साईडला. आणि वाय कोणत्या साईडला आहे? डाव्या साईडला, लेफ्ट साईडला. ओके. तर याला काय करू, पहिले चेंज करून घेऊया. म्हणजे सगळ्यात अगोदर काय करू, एक्स इज इक्वल टू, इकडे काय करू, लॉग ऑफ वाय. आणि बेस जो आहे तो बेस कुठे जातो कधी पण? बेसलाच. कारण ए काय आहे आपला? बेस. ए ची जोडीदार काय असतो? बी. ए बी. एक्सचा जोडीदार वाय. तसं ए चा जोडीदार काय असतो? बी. बी कुठे असतो? बेसला. लॉग मध्ये ही जी व्हॅल्यू असते, ही व्हॅल्यू असते, आणि याची ए म्हणजे काय असतो? बेस. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी 125 ची व्हॅल्यू आहे, आणि बेस किती आहे याचा? 5. याचा बेस किती आहे? 2. याचा बेस किती आहे? 3. याचा बेस किती आहे? 4. तर बेस लक्षात आला. बघा, सिंपल वे मध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म हा आहे y इज इक्वल टू a रेज टू x. त्याला जर लॉगॅरिथम करायचं असेल तर काय करायचं, x राईट साईडला होता तो लेफ्ट साईडला घ्या, y लेफ्ट साईडला होता तो राईट साईडला घेतला, आणि डायरेक्टली फक्त लॉग लिहिला. राहिला प्रश्न बेसचा, तर बेस कधीही बेसलाच राहणार. ए हा जो आहे तो फक्त कुठे राहणार? आपला बेसला. फक्त काय केलं आपण? एक्सचेंज केलेलं आहे. एक्सला राईटला होता तो लेफ्टला घेतला, वाय लेफ्टला होता तो राईटला घेतला, आणि मधामध्ये फक्त लॉग टाकलं. अलग लक्षात. लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये y इज इक्वल टू a रेज टू x. बघा, बेसला बेस जशाच तसा घेतलाय. x इकडे होता उजव्या साईडला, डाव्या साईडला आणला. y डाव्या साईडला होता, उजव्या साईडला आणला, आणि मधामध्ये काय लिहिलं? फक्त लॉगॅरिथमिक फॉर्म असल्यामुळे लॉग लिहिला. आला लक्षात. आता फॉर एक्झाम्पल म्हणून बघूया आपण. समजा 2 चा क्यूब, 2 चा क्यूब किती असतो? 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8. म्हणजे 8 इज इक्वल टू 2 टू द पॉवर किती झाला? 3. 8 इज इक्वल टू 2 रेज टू पॉवर 3. हा क्वेश्चन तुम्हाला असा विचारला आहे की कन्वर्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म, है ना. इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. हा कोणता फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याला काय करू आपण? फॉर्म्युल्यामध्ये काय असतो एक्सपोनेन्शियलचा फॉर्म्युला? y इज इक्वल टू a रेज टू x. y इज इक्वल टू a रेज टू x. आपल्याला कशात, कोणता फॉर्म मध्ये करायचं आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म काय असतो? तर x इज इक्वल टू लॉग ऑफ y बेस a. x इज इक्वल टू लॉग ऑफ y बेस किती? आता याच्यामध्ये बघा, x किती आहे? 3, म्हणून 3 ला 3 इथे लिहू. लॉग y ची व्हॅल्यू किती आहे? 8. आणि a ची व्हॅल्यू काय आहे? बेस म्हणजे 2. हा काय झाला? 3 इज इक्वल टू लॉग 8 बेस 2. एक्सपोनेन्शियलचा फॉर्म कशात केला आपण? लॉगॅरिथम मध्ये. आलं लक्षात. बघा, एवढं सिंपल आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म y इज इक्वल टू a रेज टू x आहे. त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय केला आपण? x राईट साईडला होता म्हणून आपण लेफ्ट साईडला घेतला, y लेफ्ट साईडला होता म्हणून राईट साईडला घेतला. असं ट्रिक आहे, लक्षात ठेवायची. ठीक आहे. आता हे नाही तर तुम्हाला पाठच करावं लागेल. तर पाठ कसं करणार? x चा y, y चा x होऊ शकतो, बरोबर. त्यामुळे कळालं. हे काय झालं? एक्सपोनेन्शियल फॉर्मचा आपण लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. क्लिअर आहे? ओके. तर लिहून घेऊ शकता तुम्ही सायमल्टेनियसली. आता पॉज करून तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर सेकंड काय करूया आपण? 3 रेज टू पॉवर 4 इज इक्वल टू किती होते? 3 रेज टू पॉवर 4. कॅल्सियम मध्ये टाकून पण बघू शकता. म्हणजे काय, याचा अर्थ काय झाला? 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81.
किती आला 81. असा क्वेश्चन दिला. याचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे? कन्वर्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. कन्वर्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म कसं करणार? या ठिकाणी कम्पेअर करा. ही कोणती व्हॅल्यू असते? एक्सपोनेन्शियल मध्ये y इज इक्वल टू a रेज टू x आणि लॉगॅरिथमिक फॉर्म काय सांगतो? तर x ला इकडे घेतलं, x इज इक्वल टू लॉग ऑफ y बेस किती a. हे कोणतं आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म. x किती आहे व्हॅल्यू? 4 इज इक्वल टू लॉग ऑफ y ची व्हॅल्यू किती आहे? 81 बेस किती 3. हे काय झालं? लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. येते लक्षात? तर ठीक आहे, बघा आपण पहिल्या याच्यात काय पाहिलं, तर एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट कसं करायचं ते आपण बघितलं आहे. ठीक आहे, तर दोन्ही एक्झाम्पल लिहून घेऊया. बघा झाला का लिहून? ठीक आहे, बघा एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म लक्षात राहिलं का? एकदा सांगा. लिहून घ्यायचं असेल तर पॉज करून ठेवत चला, पॉज करून लिहित चला. ठीक आहे, परत एकदा सांगतो, लक्षात ठेवा. दोन फॉर्म आहेत आपल्याकडे. कोणता? एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय आहे? y इज इक्वल टू a रेज टू x. ओके, दुसरं काय सांगितलं मी? लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म काय सांगतो? x इज इक्वल टू लॉग y बेस a. ठीक आहे, आता हे लक्षात कसं ठेवायचं? मी सांगितलेल्या मेथडनं लक्षात राहत नसेल तर तुमच्या मेथडनं लक्षात ठेवा, पण हे दोन फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे. कारण तुम्हाला एकतर एक्सपोनेन्शियलचं लॉगॅरिथमिक करा किंवा लॉगॅरिथमिक फॉर्मचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करून एक्सची व्हॅल्यू फाइंड करा. अशा प्रकारचे दोन्ही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके, आणखी एक एक्झाम्पल घेऊया. कन्वर्ट इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे, 9 इज इक्वल टू 9 काय असतो? 3चा स्क्वेअर. 9 इज इक्वल टू 3 रेज टू 3चा पॉवर 2. 3चा स्क्वेअर किती असतो? 9. 3 3 9. ओके, तर या फॉर्मचं तुम्हाला कन्व्हर्जन करायचं आहे कशामध्ये? लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे, आता अगोदर काय करायचं? याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये लिहा. y इज इक्वल टू a रेज टू x. कधी कधी काय देऊ शकतात तुम्हाला? 3 स्क्वेअर इज इक्वल टू 9 है ना. दोन्हीचा मिनिंग काय आहे? सेम. आता कम्पेअर करा याच्यामध्ये, कम्पेअर करा. y इज इक्वल टू, इकडे y आहे, इथे किती आहे? 9. नंतर a म्हणजे बेस आहे, इथं a किती आहे? 3. x खाली x आहे, इथं वर किती आहे? 2. y a x आपण याची व्हॅल्यू लिहिलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म तर हा होता, पण आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये. मग काय लिहिणार याला? लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म काय आहे? इथे काय होतं? y इक्वल टू, आपल्याला हे x इकडे घ्यायचं म्हणून काय? x इज इक्वल टू लॉग y आणि बेस काय त्याचा? a. बरोबर. आता याच्यातली x ची व्हॅल्यू किती आहे? 2, म्हणून 2 इज इक्वल टू लॉग y ची व्हॅल्यू किती आहे? 9. a बेसला आहे, a ची व्हॅल्यू किती आहे? 3.
हा काय झाला त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म. काय अवघड आहे का याच्यात? काय केलं फक्त आपण एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये ठेवला. एवढं सोपं आहे. ठीक आहे, तर लिहून घ्या पटकन. ओके, आता हे काय केलं आपण कन्वर्ट इंटू लॉगॅरिथमिक. लॉगॅरिथमिक एक्सपोनेन्शियलचं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे, आता सेकंड एक्झाम्पल काय करूया, उलट करायचं आहे आपल्याला. याचा फॉर्म दिलेला आहे, याच्यावरनं तुम्हाला कशाचं कन्वर्ट करायचं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. ठीक आहे, तर त्याचे दोन एक्झाम्पल बघा. समजलं ना तुम्हाला? ओके, बघा. कन्वर्ट लॉगॅरिथमिक फॉर्म इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, पहिलं एक्झाम्पल घेऊया आपण. फर्स्ट एक्झाम्पल घ्या. कोणतं घेता? घ्या कोणतंही त्यापैकी. काय करूया आपण, लॉग 16 बेस 4 इज इक्वल टू पॉवर किती येते 2. आता याचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे आपल्याला, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये करायचं आहे, एक्सपोनेन्शियल. आपल्याला फॉर्म कोणता दिला आहे, लॉगॅरिथमिक है ना. आता या ठिकाणी काय दिलं आहे, लॉग इक्वल टू 2 उलट दिलेलं आहे. मग याच्यामध्ये लॉगॅरिथमिक फॉर्म माहिती आहे तुम्हाला, लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म काय असतो, एक्स इज इक्वल टू लॉग वाय बेस ए. काय करू आपण इथं लिहूया, लॉग वाय बेस किती ए. आता याचं कंपॅरिझन याच्यासोबत करा. हे दोन इक्वेशन जे आहेत ते कम्पेअर करा. जर दोन इक्वेशन आपण कम्पेअर केले तर काय भेटेल आपल्याला, एक्स म्हणजे इक्वलच्या इकडची साईन किती आहे 2. देअरफॉर एक्स इक्वल टू किती आला 2. लॉग वाय लॉग 16 म्हणजे वाय इज इक्वल टू किती आला 16. ए बेस आहे इथं 4. ए इज इक्वल टू किती आला 4. कम्पेअर केलं लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये, कारण आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे, याचं एक्सपोनेन्शियलमध्ये. उलट करतोय बघा. अगोदर काय करत होतो आपण, एक्सपोनेन्शियल फॉर्मचं लॉगॅरिथमिक फॉर्म करत होतो. बट आता काय करतोय आपण, लॉगॅरिथमिक फॉर्म ऑलरेडी दिलेला आहे, त्याचं कन्व्हर्जन आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये करतोय. एक्स ए वाय ए याच्या व्हॅल्यू आपल्याला आल्या. आता आपण काय लिहिणार, कोणता फॉर्ममध्ये करायचं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. देअरफॉर एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा असतो, एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म बघा, y इज इक्वल टू ए रेस टू एक्स. y इज इक्वल टू ए रेस टू एक्स. y टर्म कोणती आहे इथं 16 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे 4, x ची व्हॅल्यू किती आहे 2. काय आला 16 इज इक्वल टू 4 रेस टू पॉवर 2. 4चा स्क्वेअर, 4 चौक 16 म्हणजे 16 इक्वल टू 16. हे काय झालं आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा काय झाला आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म. इथे लक्षात बघा, एक्सपोनेन्शियलचं लॉगॅरिथमिक केलं, लॉगॅरिथमिकचं एक्सपोनेन्शियल फॉर्म केलेलं आहे. येते का लक्षात बघा तुमच्या. ठीक आहे, तर एवढं सोपं आहे लॉगॅरिथमिक टू एक्सपोनेन्शियल, एक्सपोनेन्शियल टू लॉगॅरिथमिक. कम्पेअर करायचं आहे, एक्स ए वाय ची व्हॅल्यू काढायची आणि त्याच्यावरनं काय करायचं आपल्याला चेंज करू शकतो आपण. ठीक आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म काय मग, तर इक्वेशन बघा, वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स आणि लॉगॅरिथमिक फॉर्म काय, तर एक्स ला इकडे पाठवलं, एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय बेस किती ए. बेस किती ए. ठीक आहे, ओके.
लिहून घ्या. झालं. चला आणखी एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. कन्वर्ट लॉगॅरिथमिक फॉर्म इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्झाम्पल असं आहे की 8 raised to power 0 is equal to 1. 8 raised to power 0 equal to 1. आपल्याला लॉगचं फॉर्म पाहिजे, बरोबर. लॉग ऑफ 8 बेस 8 इक्वल टू किती 1. लॉग ऑफ 8 बेस 8 इक्वल टू 1. आता याचं कन्वर्जन कसं करणार तुम्ही? याचं कन्वर्जन कसं करणार? सेम लॉगॅरिथमिक फॉर्म कसा असतो? x इज इक्वल टू लॉग ए बेस किती आहे? लॉग y बेस ए. याचं कंपॅरिझन करा कशाचं? याचं आणि याचं. मग आपल्याला काय भेटेल? x ची व्हॅल्यू भेटेल, y ची व्हॅल्यू आणि a ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू किती आहे इथं? 1. लॉग y लॉग 8, y ची व्हॅल्यू किती आहे? 8 आणि a ची व्हॅल्यू किती आहे? सेम, a ची व्हॅल्यू पण किती आहे? 8. तुम्हाला माहिती आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म काय असतो? y इज इक्वल टू a रेज टू x. a रेज टू x. मग लिहा y ची व्हॅल्यू किती आहे? 8 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आहे? 8. x ची व्हॅल्यू किती आहे? 1. 8 इज इक्वल टू 8 रेज टू 1. ओके, 8 इज इक्वल टू 8 रेज टू 1. हा काय झाला आपला? याची पॉवर आहे 1. 1 जे आहे ते पॉवर आहे. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? याला बेस आणि याला काय म्हणतो? पॉवर. या फॉर्म मध्ये आलेला आहे आपला आन्सर. येते लक्षात? बघा, हे दोन्ही कन्वर्जन समजले का? हे दोन कन्वर्जन समजले तरच आपण पुढे फॉरवर्ड करूया. ठीक आहे, चला आता काय करूया? तुमच्या एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन विचारले जातात ते सोडवायचे कसे हे बघूया. हे फॉर्म लक्षात राहिले तुमच्या? याला काय करूया आपण? शॉर्ट मध्ये लिहूया कुठेतरी. इथे काय करू आपण? एक्सपोनेन्शियल फॉर्म. तुम्हाला तर पाठ झालाच असेल. y इज इक्वल टू a रेज टू x. दुसरा कोणता आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म. x इज इक्वल टू लॉग ऑफ y बेस किती? a. इकडे लिहिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन घ्या. फाइंड दी व्हॅल्यू ऑफ. कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला? लॉग ऑफ 125 बेस किती? 5. आता याची व्हॅल्यू माहिती आहे का? नाही. मॅथमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये ज्याची व्हॅल्यू माहित नसते त्याला काय घेत असतो आपण? x. म्हणून काय करायचं? खाली लिहिताना लेट x इज इक्वल टू लॉग 125 बेस किती? 5. आपल्याला माहिती आहे की याची व्हॅल्यू नाही, म्हणून किती घेतली आपण याची व्हॅल्यू? x. किती घेतली आपण? x. आता हा कोणता फॉर्म झाला विद्यार्थी मित्रांनो? एक्सपोनेन्शियल आहे की लॉगॅरिथमिक आहे? तर हा फॉर्म आहे लॉगॅरिथमिक. बघा, x इज इक्वल टू लॉग y बेस a. x इज इक्वल टू लॉग y बेस a. आता काय करू आपण याला? कंपेअरिंग विथ लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म काय असतो?
एक्स इज इक्वल टू लॉग वाय बेस किती ए. या दोन्हीचं काय करायचं आहे आपल्याला, कंपॅरिझन करा. दोन्हीचं कंपॅरिझन केलं तर एक्स इज इक्वल टू काय येईल आपला एक्स, वाय इज इक्वल टू किती येईल 1 2 5 आणि ए ची व्हॅल्यू किती आहे 5. याची व्हॅल्यू किती आली 5. ओके, या व्हॅल्यू तर कंपेअरने काढल्या आपण. आता पुढे काय करणार, पुढे काय करणार, ह्या व्हॅल्यू काढल्या. आता याच्यानंतर कोणता फॉर्म असतो, एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला काय करू आपण याच्यानंतर, एक्सपोनेन्शियल फॉर्म माहिती आहे तुम्हाला, एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे, y इज इक्वल टू ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स. वाय ची व्हॅल्यू किती आहे 125 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे 5 आणि एक्स ची व्हॅल्यू किती आहे एक्स. किती आलं 125 इज इक्वल टू 5 रेस टू पॉवर एक्स, 5 रेस टू पॉवर एक्स. बघा 1 2 5 इज इक्वल टू 5 रेस टू पॉवर किती 5 एक्स. आता इथे बेस किती आपला 5, 5 चा स्क्वेअर किती येतो 5 इंटू 5 25, किती 25, 5 5 25. इथे आहे का 25 नाही, किती आहे आता 25. 5 चा जर क्यूब केला आपण, 5 चा क्यूब केला तर काय येईल मग 25 मल्टिप्लाय बाय 5. आता याला बघा कम्पेअर करा, याला काय करायचं 5 च्या फॉर्म मध्ये लिहायचं. 125 ला 5 च्या फॉर्म मध्ये कसं लिहू शकतो, तर इथे बघा 125 ला किती लिहू शकतो 5 इंटू 5 इंटू 5, 5 5 25 इंटू 5 1 2 5. 125 ला आपण काय लिहू शकतो 5 5 5 लिहू शकतो की नाही, लिहू शकतो. ओके, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण 5 चा क्यूब, 5 चा क्यूब. 5 किती वेळेस आहे, बेस घेतला 1 2 3 वेळेस म्हणून 3 लिहिला. म्हणजे याला काय करू आपण 125 ला किती लिहू शकतो 5 क्यूब इज इक्वल टू 5 रेस टू पॉवर एक्स. बरोबर. आता काय करा, याचा बेस दोन्हीचा कसा आहे सेम. लक्षात घ्यायचं आपल्याला रेस टू एक्स जर दिलेला आहे तर बेस कशाच्या फॉर्म मध्ये पाहिजे 5 च्याच फॉर्म मध्ये. आता कम्पेअरिंग, आता या दोन्ही मध्ये जर कम्पेअर केलं आपण तर काय भेटेल, एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू किती आला 3. म्हणजेच एक्स काय घेतला होता आपण याची व्हॅल्यू. देअरफॉर लॉग काय लिहिणार मग, लॉग 1 2 5 बेस 5 इज इक्वल टू किती आली व्हॅल्यू ही. हे काय झालं याचं सोल्युशन. कळालं का, बघा लक्षात ठेवा. लिहून घ्या. झालं, चला पुढे एक एक्झाम्पल घेऊया. सेकंड एक्झाम्पल बघा. फाइंड कशाची व्हॅल्यू, लॉग 16 बेस किती आहे त्याचा 2. ठीक आहे, आन्सर मध्ये काय लिहिणार पहिले लेट, म्हणजे आपण काय करतोय कन्सिडर करतोय एक्स इज इक्वल टू लॉग 16 त्याचा बेस किती आहे 2. हा कोणता फॉर्म झाला लॉगॅरिथमिक फॉर्म. देअरफॉर कम्पेअर विथ लॉगॅरिथमिक फॉर्म. कम्पेअर विथ लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म काय असतो, एक्स इज इक्वल टू लॉग वाय बेस किती त्याचा ए. ठीक आहे, याचं कम्पेअर करा या दोन्हीचं. एक्स ला एक्स म्हणजे एक्स इक्वल टू किती आहे एक्स, लॉग वाय, वाय ची व्हॅल्यू किती आहे 16, ए किती आहे
2. आता काय करायचं आपल्याला, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्या. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय म्हणतो, y इज इक्वल टू a रेज टू x. ठीक आहे, तर y ची व्हॅल्यू किती आहे इथं 16. a म्हणजे किती आहे 2, रेज टू पॉवर किती आहे x. तर 2 ची किती पॉवर आहे तेव्हा किती येईल 16. 2 ची किती पॉवर आहे तेव्हा ती 16 येईल. तर बघा 16 ला काय लिहू शकतो आपण इथे, 2 इंटू 2 किती झाला 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 16, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. म्हणजे 2 ची पॉवर किती आहे, बेस किती आहे आपला 2, 1 2 3 4, 2 ची पॉवर किती 4. म्हणजेच 16 ला आपण काय लिहू शकतो 2 रेज टू पॉवर 4. Therefore 2 रेज टू पॉवर 4 इज इक्वल टू 2 रेज टू पॉवर x. आता हे दोन जर कम्पेअर केले आपण, बेस कसा आहे दोन्हीचा सेम आहे, रेज टू पॉवर x इकडे रेज टू पॉवर 4. Therefore x इज इक्वल टू किती आला 4. बट x कशासाठी घेतला होता आपण, log 16 बेस 2. म्हणजे log 16 बेस 2 ची व्हॅल्यू किती झाली आपली, therefore log 16 बेस 2 इज इक्वल टू किती व्हॅल्यू आली त्याची 4. झालं आपलं फायनल आन्सर. क्लिअर आहे. तसंच आता काय करणार तुम्ही, 3rd नंबरचं आणि 4th नंबरचं क्वेश्चन जो आहे तो सॉल्व्ह करायचा आणि त्याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. तसेच बघा, जर तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण याच्या पुढे पूर्ण बेसिक मॅथमॅटिक्सचे सर्व लेक्चर कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला पूर्ण मॅथमॅटिक्स जे आहे ते सर्व काही शिकवणार आहे. ठीक आहे. तर बघा, आता ही जी सिरीज आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर सुरू राहणार आहे. त्याच्यासोबतच आपलं ॲप आहे, भिसे सर एज्युकेटर नावाचं ॲप आहे. त्या ॲपवरती तुम्हाला पूर्ण कोर्स अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. तर इंटरेस्टेड मुलं ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी कोर्स पण परचेस करू शकता. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पूर्ण बघा, ॲपमध्ये काय राहील तर तुमचं पूर्ण लेक्चर राहतील, त्याच्यासोबत तुम्हाला असाइनमेंट्स दिल्या जातील, त्याच्यामध्ये नोट्स दिल्या जातील, तुम्हाला हँड रिटन नोट्स दिल्या जातील, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सांगितले जातील, तसेच त्या ठिकाणी तुमचे टेस्ट पण घेतले जातील, है ना. त्याचा रिझल्ट पण तुम्हाला डिस्प्ले होईल चेक झाल्यानंतर वगैरे, है ना. तर अशा पद्धतीनं आपण काय करणार आहे, पूर्ण ॲपवरती तुमची तयारी, सर्व तयारी आणि पास व्हायची गॅरंटी माझी राहील. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर मी ज्या पद्धतीनं सांगतोय त्या पद्धतीनं तुम्ही शिकायचं आहे किंवा अभ्यास करायचा आहे. काही डाऊट आला तर ॲपवरती मी पर्सनली तुम्ही मला मेसेज पण करू शकता, त्या ठिकाणी डिस्कशन पण करू शकतो आपण त्यावरती, है ना. डायरेक्टली मला मेसेज पण करू शकता, है ना. ओके. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर ते ॲपवर हे करून घ्या. आणि तुम्हाला समजलंच असेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढच्या पार्टमध्ये आता लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज बघणार आहे आपण, आणि आणखी कोणत्या टाईपचे वेगळे क्वेश्चन जर येत असतील तर ते पण आपण बघणार आहे. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.